दोन भागात मीटिंगा घेतो. आज तुमच्याकडे आज सकाळी मालगावांना मीटिंग झाली आणि ही दुसरी मीटिंग आता आम्ही इथं घेत आहोत तुमच्या पंचायतीमध्ये, कातीपाडा पंचायत. बऱ्याच जणांनी त्यांच्या बोलताना सांगितलं की भाऊंचं काम कसं, पण ती स्तुती करण्यापेक्षा भाऊची जबाबदारी असते लोकप्रतिनिधी म्हणून. एक लक्षात घ्या, तुमची काही चूक झाली, तुम्ही फक्त मतदान करताना त्याला जावच विचारत नाही. जो कोणी असतो कोणालाही तुम्ही जाब विचारला पाहिजे, मी ह्या मताचा आहे. लक्षात घ्या बरं का, माझं लक्षात घ्या, मी जे बोलतो ते तुम्ही मलाही जाब विचारला पाहिजे. आता बऱ्याच जणांनी त्यांच्या समस्या मांडल्या की स्मशानभूमी पाहायला, आता आमच्या एका भगिनीने सांगितलं खाली रस्ता व्हायला पाहिजे, कुठे पाझर तलावाचं गाळ काढला पाहिजे, अमुक ठिकाणी हे व्हायला पाहिजे, अमुक ठिकाणी हे व्हायला पाहिजे. पण हे काय एकदम शक्य नाही ना. हे 40 वर्षाचं खरकट आहे, हे एकदम साफ नाही होणार. एक लक्षात घ्या. तरी तुमच्या पंचायतीमध्ये 4 कोटीचे तरी कामं आले. माझ्या कारकिर्दीमध्ये तुमच्या पंचायतीमध्ये तरी 4 कोटीचे कामं आले, ते काही कमी नाही. त्याच्यामुळे जे काही आपल्याला करायचं आहे ना, आता राजूने सांगितलं आता पुढची पंचायत नारळ नाही राजू, आपल्याला कामं करायचेच आहे. कारण की ह्या तालुक्याची एक सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे ह्या तालुक्याला शासनाने एक नाव दिलंय, मागास तालुका. मी नाही दिलं, शासनाने आकांक्षित शब्द वापरलाय. तर एक चांगलं आहे का वाईट आहे तुम्ही सांगा. का चांगलं आहे? तुम्हाला असं म्हणणं चुकीच चांगलं आहे का? कोणी बाहेरचा माणूस येईल आणि तुम्हाला म्हणेल तुम्ही मागास आहे असं बोट धरून बोललं ना, तुम्हाला मनाला चांगलं वाटेल का? ते काय मी 5 वर्षात आलो म्हणून झालं का? हे गेल्या 40 वर्षापासून तेही आमदार होते आणि तिकडेही एटी पवार साहेब आमदार होते 40 वर्ष. मग तिकडे कसा विकास झाला? एटी पवार साहेबही शिकलेले होते का नाही? एमए झाले होते. इथलेही मागचे लोकप्रतिनिधी शिकलेले होते, का नाही झालं? तर तुम्ही जरा ते जाब विचारला पाहिजे. जो कोणी उद्या निवडून येईल त्याला जाब विचारलाच पाहिजे. जसे आता मी तुम्हाला विचारतो बोला बोला बोला, तर बोलायला कोणीच तयार नसतं. बोललं पाहिजे. जेव्हा तुमच्या गावात कुठला लोकप्रतिनिधी येतो ना, जेव्हा मोठ्या संख्येने जेव्हा तुम्ही राहतात तेव्हा तुम्ही बोललं पाहिजे. पण एवढंच की बोलायचं केव्हा शुद्धीत बरं नाही तर 2 घोट मागे नाही. तर काही ठिकाणी काय होतं, आता आज नितीन पवार काठीपाड्याला येणार ना, चला 4 जणांना देऊ जरा 2-2 पॅक मारून, म्हणजे त्यांनी मीटिंग गोंधळूनच टाकायची. पण तुमच्याकडे काय अजून झाला नाही गोंधळ. तो बिचारा शांत दिसतो, एकदम ऐकतोय, मला बरं वाटलं. थोडक्यात सांगितलं की इथं साहेबांनी मंडप दिला. पुढच्या वेळेस निश्चितच इथून मोठ्या प्रमाणात यात्रेला लोक जातात, जी काही शिर्डीला. आता आपल्याला इथं मंडप आपण निश्चित देऊ पुढच्या ह्याच्यात. कारण की मला एक आठवतं, आणि हनुमानपाडा ना तुम्ही आता बोलले, तिथं काम मंजूर नव्हतं तरी मी नारळ फोडलं. तिथं कोणी आलंय का नाही? मंदिर झालं ना. आता तो बिचारा उठला, कुठला आपला कुठे गेला म्हणून आमदारचा गेला बाहेर. त्यांनी सांगितलं म्हणजे डोळ्या देखत, तुमच्या डोळ्या देखत विषय. पण आता नेमकं कसं, मी आज लगेच म्हणू नाही शकत की उद्या लगेच काम चालू करतो, कारण की आता पुढच्या 10-12 तारखेला आचारसंहिता लागणार आहे. मग तेव्हा निवडणुकीची रणधुमाळी चालू होईल आणि त्याच्यानंतर निवडणूक झाल्यानंतर काय जे सरकार बनेल त्याच्यानंतर मग आपल्याला निधी देता येईल. एक लक्षात घ्या. पण ते 100% तुमच्या ज्या काही मागण्या आल्या आहे माझ्या पीएनी पण लिहून घेतल्या आहे. म्हणजे मी इथं बसलो म्हणजे ते नाही, तो लिहित राहतो कुठेही, त्याच्याकडे पूर्ण वही भरते. आणि सर्वात जास्त वहीचे पानं तुमच्या तालुक्यात भरले जातात बरं का, खोटं नाही बोलणार. आता ही मंडळी माझ्याकडे धरणावर आली होती 5-6 जण. अर्जुन सागर धरण माहितीये का? पुन्हा धरण. तिथे मी यांना बोलवलं होतं, जरा बघा आमच्या कशा मिटिंगा होत्या तिथं काही समस्या नाही आल्या. पण तिथं फक्त सांगितलं की नितीन भाऊला निवडून द्यायचं. कामं मागितले का तिथं कामं नाही मागितलं की नितीन भाऊंना आपल्याला निवडून द्यायचं. का निवडून द्यायचं? तर कामं केले. आणि तेव्हा दादासाहेबांनी, आमच्या वडिलांनी, जसं तुमचा हा भाग आहे तसाच त्या धरणाच्या वरती असाच भाग आहे. फार कान्याकोपऱ्यात रस्ते करून टाकले तिथं. सुपले दिगर आणि धारडे दिगर आणि पुनत नगर म्हणून एक खर्डे दिगर, ह्या 3 पंचायती आहेत तिथं. पुन्हा डोंगराळ भागातच पाडे 28, 30, 40 पाडे म्हणून अशा 3 पंचायती आहेत. मग तिथं जर विकास पवार साहेब 20 वर्षापूर्वी करू शकतात, 20, 30, 40 वर्षापूर्वी धरण बांधू शकतात, तर इकडे का नाही झाले धरणं? आता नवसो गायकवाड राजू यांनी सांगितलं की इथं या तान नदीवरती दादासाहेबांनी बंधारे केले. तेव्हा माझी मिसेस अध्यक्ष होती, तेव्हा आम्ही एनओसी दिल्या होत्या.
जिल्हा परिषदकडनं ते कामं जलसंधारणकडनं झाले. आताही माझ्या कारकिर्दीमध्ये गोंदूने काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बंद झालं, मलाच माहित नाही एवढे कामं झाले. मला बऱ्याच ठिकाणी विचारलं का अरे नेमकं काय काम आहे. या आनंद जेव्हा साहेब सारखंच मला स्वप्न पडतं की अरे हे काम मी मंजूर केलंय, एवढी कामं मंजूर केली. भविष्यातही आपल्याला मोठ्या प्रमाणात सिमेंट बंधारे करायचे आहेत. त्या आपल्या त्या यांनी सांगितलं सुरेखानी की इथं बंधारा झाला तर आम्हाला काहीतरी पाणी उपलब्ध होईल. आणि इथं जर पुढे मागे सतकामचं जर धरण झालं तर फायदा होईल का तुम्हाला? होईल ना. तर आपल्याला भविष्यात तेही करायचंय, कारण की त्याला पाणी परवानगी आहे सतकामला. पण तिथं ते जातं 30, 35, 40 कोटीच्या घरात जाताना, म्हणून ते जरा थोडं थांबलंय. असंच मी एकदा हे पळसण मध्ये वागण सुला गेलो होतो. एकदा एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. मी उदाहरण देतो तुम्हाला. गेलो, बसलो, असेच लोक बसले होते, कारण की त्या दिवशी दहावं झालं होतं. दहावं. मी म्हंटल इथं जर धरण करायचं असेल तर मी उद्या किंवा परवा मुंबईला जातोय, तुम्ही या. तुम्हाला तुकाराम गाडी वगैरे तुकाराम शेट असल्यामुळे गाडीची व्यवस्था फुकट होईल. पण मुंबईला गेल्यावर कोणी आलं नाही, कोणीच आलं नाही. हे आले महेश खडकचे आणि हे 3-4 सरपंच. अरे म्हटलं तुमचं काय काम आहे? त्या गावचे लोक पाहिले होते मंत्र्याला भेट घालायला, पण कोणी आलं नाही. का आले नाही? तर त्यांना सांगितलं कशाला नितीन पवारकडे जातो, मी मंजूर करून देतो. अजून झालं नाही. खरं ना, अजून झालं नाही. या अशा काही गोष्टी. तोरण डोंगरी माहिती ना, अलगुण मध्ये तोरण डोंगरी. मी एक 10 लाखाचं सभामंडप मंजूर केलं 4 वर्षापूर्वी. बांधूच दिलं नाही, कारण की तिथे टंचाईच्या वेळेस मी गेलो होतो त्या गावाला. टंचाईच्या वेळेस त्या लोकांनी मंदिर मला सांगितलं आमचं मंदिर छोटं आहे, तर इथं आम्हाला एक मंडप द्या. बांधू दिलं नाही. पैसे परत गेले. तुम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज करा. पैसे परत गेले. 25-15 म्हणून हेड आहे. 25-15चं हेड असतं, म्हणजे त्यातून पैसे दिले होते. पैसे परत गेले. ही अशी कामाची पद्धत आहे. आता नवसू गायकवाडांनी सांगितलं की डच्या घरकुलं म्हणा किंवा शबरीचे घरकुल, की तुम्हाला आम्ही 3-3 लाखाचे घर मिळून देऊ. प्रत्येकाने 300-300 रुपये दिले का नाही? का 250 दिले? किती दिले? 4-4 हजार. कोणाला? मजुराला 300 आणि 4,000 कोणाला? शबरीवाल्यांना. बरं जाऊ द्या, ते 4,000चं नाही मला माहित, पण 300 रुपयाची तर अधिकृत पावती होती अशी मी बघितली. काहींनी 500 दिले. बारे पट्ट्यात उभा राहिले. तू कुठला? आंबोड्याला. म्हणजे मी तेच बारे पट्टा बोललो ना. तर जर 300 रुपये दिले तर अजून 3 लाखाचं घर का नाही मिळालं? पैसे देऊन तर माझ्या मते 1.5-2 वर्ष झाले. बरोबर आहे का नाही? दिले का नाही पैसे? कुठे गेली ती? बसली, गप्प बसली. इथंच तर तुम्ही चुकता ना. 300 गुणिले करा बरं 30,000 लोक साधारण 1 कोटी होतात. 1 कोटी अंदाजे 90 लाख. जाऊ दे ना, इकडे तिकडे माझ्या गणित चुकतं. जाऊ दे, 90 होतील किंवा 1 कोटी. माफी मागतो. तुमची नाही मागत, त्यांची जी काही संस्था आहे जिने गोळा केले. बरं 90 लाख काय कमी आहे का? एका तालुक्यातून 90 लाख हे दिले काय नाही लोकांना परत? याचं पैशाचं केलं काय? काय केले पैसे? 90 लाख म्हणता कशाला? 90 लाख जर मला कोणी जर दिले ना, मी घरी बसून घेईन. खरं ना. आणि 90 लाख तेव्हाही गोळा करतात. 1 प्लॉटचे जर आपल्याला फायली तयार करायचे, अमुक करायचे, त्याचे 200 रुपये वेगळे गोळा करतात. परत नंतर आता असं आहे का? मला एक काम करा. ऐका, तुझं नाव काय? बरं वागिरे. एक काम कर, त्यांचा जो कोणी तज्ञ असेल ना, मी त्यांच्याकडे क्लास लावतो, मी शिकून घेतो. हा धंदा फार भारी पैसे मिळाले. बरोबर आहे का नाही? बरं आता त्यांनी पाहिजे वेटिंग वाल्याला 100 आणि ज्याचं नाव वर त्याला 300 आणि ज्याचं नाव आलं असेल त्याला 4,000. म्हणजे किती भारी. मला जरा दे, मी त्याकडे शिकायला जातो बाबा. कारण की मी गेल्या 30 वर्षापासून, मी 98 पासून राजकारण करतोय, पण मला कधी हे शिकायला मिळालं नाही. आमच्या बापांनी कधी हे शिकवलं नाही की पैसे घ्या लोकांकडनं. मला सांगा बरं, मी जर कुठल्या एखाद्याचं आताही हॉस्टेलचे पत्र दिले किंवा कुठलेही मी कामं करतो, कुठले तुम्ही सांगा बरं, एखाद्याने सांगा की मी पैसे घेतो तर राजकारण सोडून घे एखाद्या गरीबाकडनं. आता एक मुलगा आहे, तुम्हाला माहिती आहे कुठला राज्य हो हे कुठलं होतं? कुठला आहे? एक हनुमंत महाचा मुलगा आहे. काय नाव आहे त्याच्या बापाचं?
9 वर्षाचा मुलगा ऐकून घ्या, त्याचं अख्खं फुटून गेलंय बरं काय, फुटलंय हे एवढं बॅटरीमुळे. त्याचं आता पहिल्या याच्यात त्याचं मुंबईला जेजेला पहिल्या टप्प्याचं हे झालं, सर्जरी झाली, प्लॅस्टिक सर्जरी. आता दुसऱ्या टप्प्याची सर्जरी होणार, म्हणजे त्याचं सर्व नीट लागलं जाईल. जर त्यांनी दुसरीकडे केलं असतं तर त्याला 10-15 लाख रुपये लागले असते त्या मुलाला. आता पहिल्या याच्यात एक झालं, आता अजून एक होईल, म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही बघाल तर त्याचं पूर्ण झालेलं दिसेल. हे अशा पद्धतीचे कामं केले पाहिजे. एखादा गरीब असेल, लिव्हरचा प्रॉब्लेम असेल किंवा मोठं ऑपरेशन असेल, आता लिव्हर ट्रान्सप्लांट म्हटलं तरी त्याला 20-25 लाख लागतात. कॅन्सरच्या याला बरेच पैसे लागतात. तर अशा पद्धतीचे कामं केले तर तुम्हाला चांगले लोक आशीर्वाद देतील ना. हे कामं करायला मला फार आवडतात, की लोकांकडे तुम्हीच पैसे घ्या आणि त्यांना काही द्यायचं नाही, हे चुकीचं आहे. खरं हे चुकीचं आहे. तर म्हणून माझं म्हणणं आहे, उद्या मी जरी माझ्या कुठल्या कार्यकर्त्याची जरी तक्रार आली तर तुम्ही मला जाब विचारा की भाऊ तुमच्या अमुक कार्यकर्त्यांनी पैसे घेतले. असे आमचे काही जे सरपंच असेल किंवा कार्यकर्ते असेल कोणीच पैसे घेतले. तुम्हाला कधी वाटलं का यांच्यापैकी कोणी पैसे घेतले? तक्रार आली का? आली का सांगा? नाही, असं कधीच होणार नाही. कारण की यांनी आता माझ्या बरोबर काम केलंय आणि यापूर्वी कैलासवासी टी पवार साहेबांबरोबर यांनी काम केलंय. त्यांना माहिती आहे साहेबांची कामाची पद्धत कशी आहे, माझी कामाची पद्धत. त्याच्यामुळे तुम्ही थोडं जागरूक व्हा, आतापासून जागरूक व्हा, तरच आपल्या तालुक्याचं नाव जे मागास म्हणून जे समजलंय ना हे पुसलं जाईल. आता हे जे काही आता आंदोलन झालं पेसाचं किंवा याचं त्याचं फार गागोटा केला गेला. आता मला एक सांगा, इथं त्यांचा नातू बसलाय चिंतामण गावी, त्यांचं वय किती? 75 बरोबर ना? हा 69-70. आता हे उपोषणाला बसले, हे भास्कर गावीत आणि जेपी गावीत. तिथं जेव्हा मोर्चा आला तर तेव्हा यांच्या आजोबांना उभं राहता येत नव्हतं. कारण का? तिथे उपोषणाला बसले होते आमरण. जो माणूस 60-65च्या पुढे जातो त्याला एकदम आमरण उपोषण करणं शक्य नसतं, बरोबर आहे का नाही? भास्कर गावितांना नीट उभं राहता येत नव्हतं. त्यांनी जेव्हा भाषण केलं, तुम्ही जर बघितलं असेल तर नीट जे आले होते, बरोबर आहे का नाही? ह्या दोघांना यांनी आमरण उपोषण केलं. पण गावी साहेबांचं काही दिसलं नाही हालताना किंवा थरथर करताना. कुठले गावी? जेपी गावितांनी. वास्तविक वयात माणूस गेला थरथर करतो, तरुण तरी थोडं तग धरतो. ह्या दोघांनी खरं आमरण केलं असं माझं निरीक्षण झालं. त्याच्यात उपोषण केलं, त्यांनी काही केलं नाही. आता मुंबईला जर गेले, मीटिंग होती दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडे, बरं का, ऐकून घ्या, मीटिंग होती. ज्या मुलांचं आंदोलन होतं त्यांचा विषय बाजूलाच राहिला. तिथं त्यांचे काही शिक्षक फायली घेऊन होते. आता मला नंतर माहिती मिळाली की त्यांची शिर्डी ग्रामपंचायत मध्ये बेगुला आश्रमशाळा आहे, तिचा तुकडीवाढीचा प्रस्ताव आला लगेच रातोरात. म्हणजे मोर्चे काढायचे लोकांच्या नावाने आणि फायदे स्वतःचे करायचे. ही वस्तुस्थिती. आतापर्यंतचे जेवढे मोर्चे झाले मला सांगा, तुम्हाला काय फायदा झाला सुरगाण्याच्या लोकांना? एवढा तुम्ही 40 वर्षात एवढे मोर्चे काढले, काय मिळालं मला सांगा? आता मी तर मोर्चा न काढता श्रीभुवनचं धरण केलं, मंजूर काम चालू आहे श्रीभुवनला 20 कोटीचं. आणि बाकीचे सिमेंट बंधारे केले, जेवढे सांगितले ना गोंदुने इकडं तिकडं म्हैस कडक, हे मी केले. काही मोर्चे काढून केले का मी? तर का त्यांनी त्यांची शाळेचे प्रस्ताव पाठवले? 40 वर्षात मोर्चे काढून काय फायदा दिला तुम्हाला? मला ते सांगा. स्वतंत्र 7-12 झाला का? 1 प्लॉटचा प्रत्येकाचा नाही झाला का? मला सांगा, हो का नाही? नाही झाला. रेशन कार्ड अजूनही अडचणी आहेत रेशन कार्डाच्या, बरोबर आहे का नाही? ती अडचण आहे. मग काय उपयोग झाले एवढे आंदोलन करून? मला ते सांगा ना. आंदोलन करून काय मिळालं तुम्हाला? काय दिलं? मला त्याचं उत्तर द्या. म्हणजे मी तुम्हाला बोलत नाही, तुमच्या माध्यमातून त्यांना बोलतोय. तुम्ही म्हणा जायला भाऊ आम्हाला प्रश्न करता. आता एवढे कामं मी जर केले, प्रत्येक गावात माझं काम दिसतं, प्रत्येक ठिकाणी सभामंडप दिसतं, ते म्हणतात काय विकास केला नाही, म्हणजे नेड्यात काढलं लोकांना. एकदा त्यांना माझी विनंती राहील की एकदा बसा माझ्या बरोबर. मी केव्हाही समोर बसायला तयार आहे. माझी पहिलीच टर्म आहे, तर मी एवढे करू शकतो. तर पुढच्या टर्म मध्ये तुम्ही जे काही मागण्या केल्या आहेत, सिमेंट बंधारे म्हणा किंवा धरणं, ते मी काही करू शकणार नाही का पुढच्या याच्यात? कारण की आता सुरगाणा तालुक्यामध्ये 900-950 कोटीचे कामं झाले. काही होणार आहेत चालू. आता काही रस्ते होतील, 100% होतील. जी कामं झाली ती होतील. तुमच्या पंचायतीमध्ये आता मी एक ठिकाणी गेलो, तिथं नारळ फुटलं, तो रस्ता आला.
तरी अजून 2-3 महत्वाचे म्हणजे ह्या तालुक्यात स्मशानभूमीची मोठी अडचणी, कारण की ह्या तालुक्यात असं आहे की स्मशानभूमी बऱ्याच लांब आहे, अंतर बरंच आहे, तर ते रस्ते करणं गरजेचे आणि शेड करणं महत्वाचं आहे, अंत्यविधीचं शेड. तर आपल्याला भविष्यात ते स्मशानभूमीचे शेड आणि रस्ते आणि बंधारे आणि दुसरे म्हणजे शाळा खोल्या ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढच्या ह्याच्यात करायच्या आहे. कुठल्याही लोकप्रतिनिधींनी जेव्हा आपण लोकांसमोर जातो व्हिजन पाहिजे, म्हणजे दृष्टिकोन पाहिजे, तुम्ही काय करणार आहे पुढील 5 वर्षात. मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून होतो ना, मी जेव्हा या भागात फिरायचो किंवा कळवणमध्ये फिरायचो, मी डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवायचो, व्हिजन ठेवायचो की आपण जर उद्या आमदार झालो मी, तर आपण काय कामं केली पाहिजे हे त्या लोकप्रतिनिधी ठरवायला पाहिजे. पण इथं कसं आहे, मला उद्या आमदार आणि कोणाच्या उद्या तांगड्या तोडायच्या आणि कुठल्या बैलाचे डोळे फोडायचे आणि कुठली मोटर खाली फेकायची आणि किती मोर्चे काढायचे हेच काम राहत. बरोबर आहे का नाही? हे तुम्ही कळवणला जोडले म्हणून थोडं बरं आहे. कळवणला जोडल्यामुळे तुम्ही जर अजून पेठ सुरगाण असताना नक्की तुमचे बैलाचे डोळे मोटारी अजूनही केलं असतं. मी आमदार झालो तरी तेव्हा माझी पाटल्याचं घर जाळलं ते हनुमंत माळला. मी आमदार झाल्यानंतर तिथं जाळलं. अजूनही जाऊन बघा त्या काय नाव आहे त्या पाटीलचं, माझी पोलीस पाटील राजू, माहिती हनुमंत माळ. आता या कोंडुण्याला ह्या सरपंचाला किती त्रास आहे या बघा, कोपडण्याचा सरपंच, कोपडण्याचा सरपंच झाला, निवडून आला, आता कशाला त्याला त्रास द्यायचा? त्यालाही खूप त्रास आहे. आता मला सांगा, ह्या तालुक्यात प्रत्येक माणसाचं घर फॉरेस्ट मध्ये आहे का नाही? आहे ना, प्रत्येकाचं आहे. आता त्याच्या बापानी जर बांधले फॉरेस्ट मध्ये घर तर त्याच्यावर कारवाई कर. कशाला? आता झाला सरपंच, लोकांनी निवडून दिलं तरी त्याला खूप त्रास आहे, खूप त्रास आहे त्याला. तो माले कुठे गेला? त्याचे पोरं, मी त्याच्या घरी फक्त जेवायला डबा घेऊन गेलो, त्याचे पोरं त्यांच्या शाळेतून काढून टाकले. काय गरज आहे? काय नाही केलं पाहिजे. कळवण मध्ये 2 दिवसाचं राजकारण आहे, कळवण मध्ये एक लक्षात घ्या. पण इथं असं राजकारण तर काय तुम्ही शौर्य संबंधी करता की नाही मला तेही माहिती, फार वाईट आहे. नाही व्हायला पाहिजे. 2 दिवसाचं राजकारण पाहिजे. आता मुंबईला आम्ही सर्व आमदारांमध्ये बसतो, सर्व आमदारांमध्ये ते दानो तिकडे तलसरीचा निकोले म्हणून आमदार आहे, आम्ही त्यांच्याबरोबरही बसतो. कम्युनिस्टचा आमदार आहे. इतर सर्व सेनेच्या आमदारांबरोबर बसतो, सर्व बीजेपीच्या आमदारांमध्ये. कारण निवडणूक 2 दिवसाची राहते. पण इथं कसं, तुम्ही जर एकत्र केले तर तुम्ही त्यांच्याबरोबर, त्यांना किंमत कमी होईल त्यांची, ही त्यांच्या मनात भीती आहे. आणि जर तुम्हाला जर विकास केला तर मोर्चाला कोणी भाकरी बांधून येणार नाही, ही त्यांची नीती आहे, हे त्यांचं धोरण आहे. आमच्याकडे फार रावण्या करावं लागतं. म्हणजे माझ्याकडे तर मोर्चा निघत नाही, पण कुठला कार्यक्रम म्हटला नाशिकला फार रावण्या करावं लागतं कळवमध्ये. चला चला चला. आमच्याकडे लोकांना कामात गुंतून ठेवले, कामांमध्ये, शेतीमध्ये. तुमच्यापैकी किती महिला कळवणमध्ये आल्या सांगा बरं? आल्या आहेत का नाही? येता जाता कुठल्या गावात बघितलंय ना किती विकास झालाय? दळवट मार्गे पण गेली असेल ना तू, मग किती शेती चांगली झाली आहे. कारण की दळवटला शेती त्या परिसरात काय, कारण की दळवटच्या आधी जिरवाड गाव आहे, तिथे 2 धरणं झाली आहेत, साहेबांनी केली 2 धरणं. त्याच्यामुळे ते आमचा भाग जिवंत आहे. आणि तिकडे अर्जुन सागर धरण केलं, त्याचं नाव अर्जुन सागर, म्हणजे आपल्या कैलासवासी 80 पवार साहेबांचं नाव अर्जुन होतं. ते अर्जुन सागर नाव तेव्हा सरकारने दिलं होतं अजितदादांना. एखाद्या आदिवासी माणसाचं नाव देणं सोपं नसतं. मला एखाद्या उपलब्धी दाखवा नाही, या 40 वर्षात काय मोठं काय ह्या इथं झालं, या तालुक्यात दाखवा बरं कोणीतरी. मी राजकारण सोडून देऊ. हे सबस्टेशन उंबरठाणचं साहेबांनी मंजूर केलं. मी सांगतो, बाऱ्याला सबस्टेशन मी आता मंजूर केलं. आता उंबरठाणला आपण ग्रामीण रुग्णालय करतोय, ग्रामीण रुग्णालय, पीएचसीच्या जागी ग्रामीण रुग्णालय, आणि सुरगाण्याला उपजिल्हा रुग्णालय करतोय आपण, उपजिल्हा रुग्णालय. पोलीस स्टेशनची इमारत बघा किती मोठी झाली. आश्रमशाळाच्या इमारती बघा ना तुम्ही किती केल्या आपण. बोरमाळला होते, मानीला झालंय, इथं आता पांगरण्याला पण झालं मंजूर ना, बरोबर, तिथेही मंजूर झालंय, पळसणला झालंय, बऱ्याच ठिकाणी आपण इमारती मंजूर केल्या आहेत. आता येऊ महिलांकडे. महिला तर काही बिचाऱ्या बोलल्याच नाही, तर मी ठरवलंय की यांचं आता गेलं की सर्व पैसे बंद करा. मग तुम्ही बोललं पाहिजे होतं. आता ती एक जण उठली म्हणे आम्ही दवाखान्याला पैसे खर्च करू. दवाखान्याला पैसे खर्च करायचे नाही, तुम्ही ते पैसे तुमच्यासाठीच खर्च करायचे. पोराच्या दवाखान्याचे पैसे कोणाकडनं घ्यायचे? कोणाकडनं? तुमच्या नवऱ्यांकडनं, बरं का. हे 1500 रुपये म्हणजे तुम्हाला फार झाले, एक लक्षात घ्या.
हे काय माहिती का, काय विरोधक प्रचार करता की 1500 देऊन आमची काय गोळवण केली का, पण 1500ची किंमत तुम्हाला कळाली आहे ना बहिणींनी. कारण की 2.5 कोटी महिलांना पैसे द्यायचे, एक लक्षात घ्या. काही फक्त सुरगाण्याला किंवा कळवणला नाही द्यायचे, तर या 2 तालुक्याला द्यायचे असते तर आम्ही तुम्हाला 10,000 दिले असते, म्हणजे पूर्ण राज्यात द्यायचे महाराष्ट्रात, म्हणून हे 1500 दिले. आता 1500 काही महिला राहून गेल्या, काहींना 3,000 मिळाले. आता 29 किंवा या 29ला किंवा या पहिल्या आठवड्यात कळले का परत तिसरा हप्ता पडायला लागला. आजपासून सुरुवात झाली आणि ज्यांचे फॉर्म नंतर भरले गेले रक्षाबंधन नंतर त्यांनाही 100% मिळणार. आणि ही योजना कायम आहे बरं का, एक लक्षात घ्या, ही योजना कायम आहे. मी काही असं तुम्हाला हे म्हणत नाही. तुम्ही मला वाटतं 2 तारखेला आल्या होता का महिला वर्ग, अजितदादा आले होते सुरगाण्याला? नाही का आले नव्हतं? गुडके गाड्या भरायचे होते का बरं? महिला का नाही सुरगाण्याला? तुम्ही नाही, पण या महिलांना आणायचं होतं. तर तेव्हा अजितदादांनी तेव्हा शब्द दिला होता की तुमचे पैसे आम्ही कायम ठेवू, बंद होणार नाही. आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला 1500च्या जागी पुढे अजून वाढवून देऊ, महिन्याला अजून वाढवणार पुढे. म्हणजे आता लगेच नाही बरं का, नाही तर मी मतं मागेल तेव्हा लगेच मला जाब विचारा, तेव्हा परत वाढतील. तसंच तुम्हाला 3 सिलेंडर फुकट मिळणार आहे. ज्या बीपीएलच्या याच्यात बसताना केशरी कार्ड वाले 3 सिलेंडर वर्षाला तुम्हाला फुकट राहणार आहे, एक लक्षात घ्या. आणि शेतकऱ्यांना असं आहे की तुम्हाला 3 HP ची मोटर, 5 HP ची मोटर आणि 7 HP ची मोटर आता बिल भरायचं नाही. आणि मागचंही बिल भरायचं नाही, थकीत असेल तर कृषीचं. तुम्हालाही योजना आहे आता याच्या पुढे लाईट फुकट राहील शेतीसाठी बरं का, शेतीसाठी. आपला भविष्यात मानस पण आहे की पुढे मागे बघायचंय. म्हणजे मी आता भेटणार आहे उद्या अजितदादांना. जे लोक 100 युनिट लाईट वापरत असतील त्यांसाठी कशी स्कीम राबवता येईल. आम्ही जरा उद्या आमदारांची मीटिंग बोलवली दादांनी, आमच्या अजितदादांनी, जे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री माहिती आहे ना. तर आम्हाला बघायचं जे घरात 100 युनिटचा वापर आणि त्यासाठी प्रयत्न करायला उद्या विचारून बघू. आम्ही बोलतो त्यांच्याशी, कारण की आता वेळ कमी आहे. 10-12 तारखेला आचारसंहिता लागेल. अगं बाई 40 वर्षाचा आजचं थोडी आहे. तू थांब ना, होईल, सर्व होईल. मी सर्व करेन, नक्की करेन. आता जरा तुम्ही गावात बसा, हा विषय मार्गी म्हणून आपण त्या सत्कामचं मार्गी लावू, सत्कामचं मार्गी लावू, म्हणजे तुम्हाला एक सोय. आणि तिने जे सांगितलं ना, सोय कुठे गेली ती, कुठे तर ते बंधारे करायचे ना, आपण पुढे बंधारे करू निश्चित होतो. आणि बंधारे करायला साधारण 2000 कोटी लागणार आहे सुरगाणा तालुक्यासाठी बरं का. तर ते एकदम काही 2000 आपल्याला मिळणार नाही. आणि नवसू गायकवाडांनी सांगितलं की तर ते वळण योजना करताना त्यासाठी आपला विरोध आहे. पहिले तुम्ही आमचे छोटे छोटे बंधारे करा, मग तुम्हाला वाटलं तर काहीतरी भवाडा ग्रामपंचायतीमध्ये 2 वस्त्या झालो, कुठले ते चिचंदा आणि दुधवळ तिकडे जात आहे. आणि इकडे खाली एक गावाचं थोड्या प्रमाणात जाणार आहे. असे काही ठिकाणी गाव विस्थापित नाही होणार, काही ठिकाणी जमिनी जाणारच आहे. त्याला शासन मोबदला देईल, पण आपला त्याला विरोध आहे की पहिले छोटे छोटे बंधारे केले पाहिजे. थांब बाई, थोडं थांब. ए बाई थांब. मला नाही का एवढं त्या जेपी गावी सारखं तासन तास नाही बोलतायत. माझा घसा एकदम येऊन गेला, कोरडा झाला. त्यांना सवय बोलायची, थोडं माझं ऐकून घ्या. तर आपल्याला जे काही करायचे, छोटे बंधारे करायचे, मोठ्याला आपला विरोध आहे. यापूर्वीच मी हे मंजूर व्हायच्या आधी मी माझं पत्र दिलंय, त्याच्या पोच पण आहे माझ्याकडे. तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला पोच देईन. हे आता निवडणूक आले म्हणून बोलताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण ज्या भागात राहतो आदिवासी म्हणून आपण नेतो, तर माझी एक विनंती, याच्या पुढे जे काही मोठं आंदोलन, तुम्हाला माहित नसेल की धनगरांबाबत शासनाने एक निर्णय घ्यायचा चालू आहे की त्यांना आपल्यामध्ये घ्यायचं. त्याला आपला 100% विरोध आहे. विरोध आहे ना? हा. तर जेव्हा केव्हा कुठलं आंदोलन राहील तेव्हा आपल्याला सर्वांना सहभागी व्हावं लागेल. मग त्यांना काही सहभागी असं काही सहजासहजी होता येणार नाही,
कारण की तो अधिकार राष्ट्रपती आणि पार्लमेंटला आहे. आणि ते धनगड जे आहे, धनगड शब्द आहे, धनगर नाही. आपल्या ज्या काही 45 जातीमध्ये 36 नंबरला धनगड आहे, धनगड. आणि ते 5 लोकांना व्हॅलिडिटी मिळाली आहे. आपलं संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद नाव, 5 लोकांना धनगड जातीचे तिथं मिळाले, त्यांच्याकडे व्हॅलिडिटी. त्याच्यामुळे त्यांचं हायकोर्टातही फेटाळलं गेलं आणि सुप्रीम कोर्टातही त्यांची केस फेटाळली गेली. असं घाबरण्यासारखं तसं काही नाही, पण आपल्याला हे जे काही ते जास्त हे करून राहिले त्याच्यामुळे आपल्याला वेळ प्रसंगी आंदोलन मोर्चे काढायची गरज पडणार आहे आदिवासी बांधवांना. पण ते काही होणार नाही, कारण की धनगड ही जात काही प्रमाणात आपल्याकडे अमरावती, सिरोंचा म्हणजे गडचिरोलीकडे होती, अमरावतीकडे होते, पण आपल्याकडे कमी होऊन गेले. काही प्रमाणात आता मध्य प्रदेश, छत्तीसगड मध्ये आहेत धनगड. अलाहाबाद हायकोर्टाचा तसा निर्णय आहे. त्याच्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही, पण आपण जागरूक राहणं गरजेचं आहे. मी काय अधिक वेळ घेणार नाही. आता इथं ज्या काही तुम्ही तक्रारी दिल्या आहेत, रस्ता म्हणा किंवा स्मशानभूमी म्हणा किंवा ज्या काही मागण्या केल्या आहेत त्या मी लिहून घेतल्या आहेत बरं का. माझ्या पीएनी पुढे हात वर करे, नाही तर काय तुम्ही म्हणाल भावनेने इथं बसला याच्याशी गप्पा मारत होता, त्याच्याशी गप्पा मारत होता. माझी कामाची पद्धत तशी नाही. आता मी इथून गेल्यावर माझ्याकडे ते सर्व कॉम्प्युटर मध्ये मी लिहून घेतो, सर्व लिहून घेतो. म्हणजे कधी कार्यकर्ते आले की तेव्हा मध्ये पान चालतो, मग पहा तुमच्या गावाची ही मागणी आली, ती मागणी आली. आणि माझी एक विनंती राहील, तुमची पंचायत फार मोठी आहे. जे काही सदस्य असतील तर निवडणूक किती दिवस झाले, 2 वर्ष झाले, तर पंचायत फोडून घ्या. त्यात फायदे असतात, घरकुलं जास्त येतील. नाही टाळ्या नका वाजू, ते तुमच्या हातात एक ठराव करायचा का नाही. घरकुलं तुम्हाला जास्त येतील, शबरीचे म्हणा किंवा पेसाचा निधी म्हणा किंवा जो 15 वित्त आहे तो तुम्हाला जास्त येईल आणि जरा लक्ष दिलं जाईल. तर जरा बघा, त्याचा विचार करा. पुढे कशी ग्रामसभा जेव्हा कधी राहायचं त्यात ठराव करा. पंचायती थोडा अशी माझी तुम्हाला विनंती. यापूर्वी गोंधळण्याचा प्रस्ताव होता, पण तेव्हा कोरोना होता. आता कोरोनामध्ये तुम्हाला माहित नाही, मी काही मोठी गोष्ट बोलत नाही. मी कोरोनामध्ये फिरणारा ह्या आपल्या मतदारसंघामध्ये मी एकमेव आमदार होतो की मी कोरोनामध्ये फिरलो होतो. बऱ्याच ठिकाणी मी फिरलो. तुम्हाला माहिती असेल, तुमच्या इथं आपण एक आहे आपल्या राजवन यांच्या इथे एक आयुर्वेदिक दवाखाना चालू केला होता, माहिती आहे का नाही. गावी साहेबांच्या इथंच गाळ्यामध्ये तर आपण दवाखाना चालू केला. मी इथेही फिरलो आणि कळवणलाही फिरलो. पण मला सांगा, बाकीचे कोणी फिरलं का. पहिलं लोकांनी हे फिरले नाही म्हणजे ना फक्त लोकांना कसं लोकांचं रक्त काढायचं एवढंच माहिती, म्हणून ते फिरले नाही. तुम्हाला अजून कसं पुढे भविष्यात छळायचं हे त्यांचं धोरण आहे, एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही आता जागरूक व्हा. जेव्हा कधी पुढे तुम्ही मला जी संधी द्याल त्यातही जेव्हा मी कमी पडलो तर तेव्हा मलाही तुम्ही जाब विचारलाच पाहिजे, मी ह्या मताचा आहे. आणि इतर जेव्हा येतील तेव्हा तुम्ही जे काही 300 रुपये 100 रुपये वेटिंगचे किंवा अमुक जे काही दिले त्याचाही जाब विचारा, जाब विचारला पाहिजे. आता जोडके तुम्ही पुढच्या जरा इथं मी चांगलंच मंडप द्यायला फार तुम्ही काम काढला आधी एवढं कुठे झालं. बरं पंचांनी स्वागत केलं म्हणून कोण पुसतायचं, पण पुढच्या वेळेस आपण नक्की इथं एक चांगला मंडप देऊ. तसं माझ्याकडे आणि ती जी खोली आहे ना ती पण देऊ. तसं दळवटला माय इथं पण मोठा मंडप आहे, तसा एक देऊ. कारण की तुमची जागा फार चांगली आहे. आपण निश्चितच पुढच्या याच्यात ते देऊ. म्हणजे जरा हवेशीर ठिकाणी मिटिंग घेता येईल. कारण की बिचारा तर केव्हाच एकदम हे झालंय, जाम बोलायला काही नाही. बरं देऊ. अरे बाबा सर्वीकडे देऊ. इथं आपण आम्हाला बोलवलं, आमच्या सर्वांचं ऐकून घेतलं शांतपणे आणि माझा जो काही सत्कार केला. कारण की मला थोडं पुढे निघायचं आहे, मीटिंग आहे, त्याला जायचं असल्यामुळे मग ते बाकीच्यांचा सत्कार काही केला नाही. त्या बाकीच्यांचा मी शब्द सुमानी दोडकेंच्या वतीने तुमचा सत्कार झाला असं समजतो. माझा झाला म्हणजे तुमचा झाला. कारण की आज माझ्याकडे 22 सरपंच आहे. 22 पूर्वी काही 4च होते, आज 22 आहे. मला अभिमान आहे आणि त्यांनाच विचारा. मी जिथं मतं नाही मिळालं तिथेही मी कामं दिली आहेत, एक लक्षात घ्या. 4-4, 10-10 कोटीचे काम. या गोंधुण्याला 30 कोटीचे काम. मला एक सरपंच 34 कोटीचे काम. मी तिथं त्या चिंचलेल्या बूथला गेलो. ऐका किस्सा ऐका. बूथला गेलो, म्हटलं आता आमदार उमेदवार म्हणून गेलो. ते एकाने एकाशी बरं एक जण बाईला नेत होता असं म्हटलं का नाही म्हणे, ते आंधळी तिथं चांगली बघत होती म्हणजे असं. तरी मी यांना काम दिले 34 कोटीचे.
म्हणजे एक बाईला नाही होतं माझ्या डोळ्यासमोर ती आंधळी नाही पण तो म्हणे आंधळी म्हणजे तो बटन दाबत होता. असं तर या तालुक्याची वाईट परिस्थिती आहे. काही ठिकाणी काही गावांना तर अजूनही वाईट परिस्थिती तेच मतं ठोकतात. त्याच्यामुळे हे तुमचे हाल सीसी कॅमेरे हो लावायचे प्रत्येक ठिकाणी सीसी कॅमेरे नाही लावू ना सीसीटीव्ही लावू होय होय ते करायचंय ते दिलंय आपल्या नवसो गायकवाड राजू पवार यांनी सरांनी दिलंय निवेदन. ते सीसीटीव्ही कॅमेरे लागणार आहे. आता पुढे मागे आपण हे जसं इथे हे करू ना तुम्ही मंदिरासाठी काही लागलं ना आपण ते निश्चित मदत करू बरं का. चांगलं कळतं मंदिर भविष्यात करता येईल असं ते त्यासाठी आपण म्हणजे आता आपण आम्ही आता कुठे नारळ फोडलं आपलं हा खडकीपाड्याला तिथं आपण एक मंडप दिलंय. एवढं छोटं पाडा असूनही आपण 10 लाखाचं दिलंय. तर इथं रस्त्यावरती गाव आपण इथेही भविष्यात करू. कारण की तुमच्या पंचायतीचं नाक आहे हे गाव म्हणजे बरोबर ना. त्याच्यामुळे इथे आपण निश्चित देऊ. याच्या पुढे इथं आम्हाला बोलवलं एवढं सर्वांचं ऐकून घेतलं माझं ऐकून घेतलं. कारण की तुम्ही फक्त ऐकायचंच काम करता. मी म्हणत होतो बोला 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 बोलत तुम्ही काय आमचं ऐकता हे चुकीचं आहे. पण काही नाही याच्या पुढे तुम्ही जरा थोडं बोलायला लागा एवढंच माझी विनंती आहे. आणि आजच्या या मीटिंगला जे काही तुम्ही आमच्या सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.